महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीचा संभ्रम हा अद्यापही कायम आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढवल्यास इच्छुक नसलेल्यांची लढवण्यासाठी ते इच्छुक नाहीयेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र ठाकरेंकडून अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही। अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस उरलेले आहेत, मात्र अजूनही कोणत्याही पक्षामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एका जागेवरती लढावं यासाठी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी आग्रही आहे। ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसतील तर मग कोणता नेमका पर्याय समोर आणला जाणार की मग महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यामध्ये यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवणार हे देखील बघावं लागेल। विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे यांनी लढवावी अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। तर उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले। मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं। त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आलात तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मांडली। आता उद्धवजी आज निर्णय घेतील। राज्यामधल्या विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक न लढण्याच्या भूमिकेवरती सध्या ठाम दिसतायत। मात्र महाविकास आघाडीमधल्या नेत्यांकडून ठाकरेंना निवडणूक लढवण्याबाबत मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी नेमकं काय वक्तव्य केलं आपण बघूया। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे। शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते राजसभामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे। पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे। तर राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरती 70 ते 75 जण इच्छुक आहेत असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय। वरिष्ठ पातळीवरती अजून निर्णय झालेला नाही, मात्र सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निर्णय होईल असं तटकरे म्हणाले। 70-75 उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे। जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।